शिराळा वाचते पण आणि गाजते पण. वाचते एवढ्यासाठी म्हणतोय कारण इथं साऊंडची अक्षरशः लाईन लागलेली असते, आणि गाजते एवढ्यासाठी म्हणतोय कारण इथं वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा शिराळकरांनी अगदी नित्यनेमानं जोपासली आहे. आज नागपंचमी. संपूर्ण जगभरात नुसतं शिराळाचंच नाव आहे, कारण इथं आजच्या दिवशी नागांना पूजलं जातं. नाग म्हणजे शिराळकरांचं आराध्य दैवत. इथल्या महिला नागाकडं भाऊ पाठीराखा म्हणून बघतात आणि या नागांची या महिला पूजा देखील करतात. महायोगी गोरक्षनाथ यांनी सुरू केलेल्या या परंपरेला हजारो वर्षांची परंपरा आहे, आणि वर्षानुवर्ष ही चालत आलेली परंपरा अजूनही शिराळकरांनी अबाधित ठेवली. नाग म्हटलं की आपल्याला भीती वाटते, पण शिराळकरांसाठी नाग म्हणजे देव, मित्र, भाऊ, पाठीराखा अशा विविध रूपात आहे.